भोंदू अशोक खरात प्रकरणावर टीका करताना विरोधकांनी सरकारवर कसा निशाणा साधला तेही आपण पाहूया। माननीय मुख्यमंत्री जी पावलं टाकतायत त्याचं स्वागत आहे, पण एवढीच इच्छा आणि विनंती आहे माननीय मुख्यमंत्र्याला की कुठल्याही दबावाला बळी पडू नका। तुमच्याकडून आमच्या खूप अपेक्षा आहेत आणि असल्या बाबतीत कुठलंही राजकारण न आणता महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या ज्या गोष्टी झाल्यात त्या कुठेतरी थांबल्या पाहिजे। खरात बाबाचं प्रकरण साधं नाही आहे, त्याला राजकीय अँगल आहे। खरात बाबाच्या स्टेटमेंटमध्ये पोलिसांनी ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत किंवा ज्या उगाळून घेतलेल्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत। जसे कोण किती मिनिटं बोललं, कोणाशी बोललं, ही अत्यंत गोपनीय माहिती असते, पण मुख्यमंत्री कार्यालयांच्या मदतीनं ती माहिती बाहेर आली। कोणाला तरी ती माहिती बाहेर काढायची आहे। खरातांची जी कुठली जमीन असेल ती सगळी जमीन तुम्ही विका आणि त्यातून जो पैसा त्याच्यामध्ये येईल, तसंही RTE नाही तर शिक्षणासाठी पैसा दुर्दैवाने या सरकारकडे नाही, तो सगळा पैसा त्या गरीब मुलांच्या शिक्षणासाठी वापरा। पण लवकरात लवकर जे काय करायचे तुम्ही त्या ठिकाणी करा, नाही तर फक्त चर्चाच होईल आणि नंतर सगळेच विषय बाजूला राहतील आणि नवीनच कुठला तरी विषय हा पुढे येऊ शकतो। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।